ए ऐक, मला लवकर उशीर होत आहे, जेवण दे मला लवकर. झालं का स्वयंपाक? हा बसा, झालं. वाढते आता मी. दिसत नाही काय अजून भाजी कापून पण नाही झाली. काय ग सोनबाई, अशी काय बोलतेस? उशीर झाले तुझ्यामुळे, मग त्याची काय चुकी? असं उलट फुलट बोलतेस. डाळ दिसतंय ना कुकर मध्ये, डाळ ठेवले 3 शिट्याच्या नंतर होईल डाळ, मग झालं डाळ. आणि सासू आई भाजी कापून देणार ना तेव्हा मी भाजी बनवणार, मग लास्ट मध्ये चपात्या बनवणार, मग तेव्हा जेवण तुम्हाला भेटल. हा आता जेवण झालं नाही, गप्प बसा जाऊन बाहेर दारात. काय ग सुनबाई, तो मला विचारतोय, तुला थोडी विचारलं? ऐकलंच नाही काय? तो विचारतोय आई जेवण झालं काय? मग तुला कशाला एवढं टेन्शन होतंय? मी बोलले ना त्याला नाही झालंय, आणि मी लवकर करायची ना, मग त्याला तेच सवय. हा, माझी आई लवकर जेवण पहिली करायची ना, मग आता ना उशीर उशीर जेवण भेटतं, मग मला असं राग येतोय. तुमचे डोळे फुटले काय? दिसत नाही तुम्हाला? कुकर ठेवले आणि आई सासूबाई भाजी पण नाही कापून झाले. काय ग, लय बोलतेस का तू? लय बोलतेस तू, थोडं कमी बोल. काय मी जास्त बोलते? मी नसणार ना मग ह्या घरात जेवणच नाही बनणार. हा, मी आहे म्हणून जेवण बनतंय, रोज रोज खायला भेटतंय. हा, मी मरून जाईल ना मग तुमचं काय हालत होईल ते देवाच माहितीये, तुम्ही पण नाही राहणार. काय ग सुनबाई, असं काय बोलतेस? तू नसेल तर काय मला थोडं दुःख होणार, पण नंतर मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करेल ना, ती देईल ना जेवण लवकर लवकर बनवून. हा, सुनांची कमी आहे काय? काय ग आई, मला दुसरं लग्न नाही करायचंय, आणि तू गेलीस ना देवाकडे, मग तेव्हापासून माझं दुसरं जन्म होईल, मग मी माझ्या हिशोबाने जगेल आनंदामध्ये. काय बोललात? मी नसणार मग तुम्हाला काय फरकच नाही पडणार? असं कसं बोलता हो तुम्ही? काय तुम्ही माझे मिस्टर आहेत की माझे दुश्मन आहेत? मी नसणार मग तुम्हाला कसं वाटणार मला ते सांगा, फक्त मला हे सांगा. मग मी बघते कसं तुम्हाला जेवण भेटतंय माझ्या नसल्यावर. मग काय होणार? मग मला लवकर जेवण भेटेल, माझी आई मला जेवण लवकर द्यायची पहिली. आता तर जेव्हापासून माझं लग्न झालंय तेव्हापासून मला उशीर जेवण भेटतंय. सकाळी पण उशीर, दुपारी पण उशीर, रात्री पण उशीर, नाश्ता पण नाही लवकर भेटत. आई असल्यावर टाइमवर मला जेवण भेटायचं. हो हो बाळा, हो खरंच बोलतोय. हा हा हा, मी लवकर करून देईल तुला. सासूबाई काय बोलता? आपल्या मुलाला समजवायचा आणि तुम्ही असं बोलता. मी काय करत नाही काम सकाळपासून उठून. सकाळी उठून आंघोळ करून दियाबत्ती करून मग मी किचन मध्ये येते, एवढा स्वयंपाक करायची तयारी करते. हा, आणि जरा उशीर झाला मग तुम्ही असं बोलताय की हे काय करायचं? मी होती यांच्याबरोबर लग्न केले, दुसरं होती तर लग्नच नाही केली असते. असं काय बोलते सुनबाई? किती मुलगी लग्न करायला होती याला, पण आता तूच पसंत केलं, मग दुसऱ्यांचं कसं मी लग्न करू याच्या बरोबर? माझी बायको माझं डोकं खाऊन टाकते. काय हो, तुम्ही बोललात नाही मी मरून जाईल, मग तुम्ही काय करणार? मग तू नसणार, मग काय होणार माहितीये? माझे पैसे खूप उरतील, आणि तुझे टिकलीचे आणि प्लेजरचे, साडीचे, बाकीचे सगळे XYZ तुझे सगळे खर्चे ते बंद होतील आणि बँकेत मध्ये जमा होणार. मग मी काहीतरी एवढं प्रॉपर्टी घेईल ना. तू आहेस मग माझा खूप किती खर्च आहे तुला माहित नाही. माझा एवढा चांगला मुलगा कुठंच भेटणार नाही. हा, तुमचा मुलगा माहितीये, मला फसवला तुम्ही लग्नाच्या पहिले, गोड 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 बोलून फसवलात, आणि आता माहित पडलं त्यांचं कारनामा मला. आता शांत होऊन जेवण लवकर कर आणि मला लवकर जेवण दो. आई लवकर लवकर भाजी काप, मला लवकर जेवण पाहिजे. पहिले शांत होऊन मला हे सांगा तुम्ही की मी माझ्या महिन्याच्या नंतर तुम्ही काय करणार? कायच नाही होणार, मला काम कर लवकर लवकर. माझ्या मुलाला फालतूच परेशान करून ठेवते, आणि स्वतः पण जाणार, माझ्या मुलाला पण घेऊन जायची गोष्ट करते. काय हो आई, असं काय तुम्ही बोलता? आता सासरे बाबा अगर तुमच्याशी असं बोललात मग तुम्हाला कसं वाटणार? कसं वाटणार? मी थोडी त्यांचं एवढं डोकं खाते, मी काय बोलतच नाही. ते मला कशाला बोलणार? आणि ते मला खूप प्रेम करतात, मला असं ते बोलूच नाही शकत. मी तुझ्यासारखं डोकं नाही खात बसत त्यांचा. मला शेतीत जायचं, लवकर जेवण कर, लवकर बाहेर आण जेवण करून. हो ऐका, काय मी मेली मग तुम्ही पण मरून जाईल ना? सांगा ना, माझ्या नंतर तुम्ही पण माझ्या बरोबर येणार ना? काय ही बायको माझं डोकं खाऊन टाकलीये. काय ग रद्द बायको भेटलीये मला, मी कशाला मरून जाणार? मी वेडा दिसतोय का? सुनबाई, लसूण देऊ का साफ करून लवकर लवकर? सुनबाई, भाजी कशी कापू? जाडी कापू की पातळ कापू? सुनबाई बघा कशी रागून बसलीये, छोटी छोटी गोष्टावर रागून अशी तोंड फुगून बसते. काय ग बाई? सुनबाई ऐक, बोलायचं बोल, नाही तर मी जाते, मी पण नाही बोलणार तुझ्या बरोबर. आज लोकांच्या सुनाला जरा पण भीती नाही सासरवाडीमध्ये. फक्त जे काय तोंडात आलं पाट 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 बोलायचं. बघा ऐकतच नाही, कमरापासून बोलवते मी. काय बुकर बुकर बोललाय तुम्ही? गप्प बसा ना, भाजी कापून द्या मला लवकर. सासूबाई, तुम्हाला जायचंय ना, आराम करायचंय. आराम करायला भेटला नाही ना, म्हणून मगापासून हैराण करून ठेवलंय. एक काम करा, तुम्ही जावा, मी भाजी कापून भाजी मी बनवल, जावा तुम्ही. मगापासून डोकंच खाताय. हो ऐका, काय माझं डोकं खाल्ली आहे आता, सकाळपासून पाठीच लागली माझ्या. काय झालं? मी आता घरी आलो असतो ना, कशाला इकडे शेतीत आली तू? सकाळी सकाळी तुझं सगळं काम झालं का? माझ्या पाठी आलीस सकाळी, काय काम होतं? अहो ऐका ना, मी काय बोलते,
ते सकाळी मी बोलली, मग तुम्ही काय विचार केलात? काय मी मेल्यावर मग तुम्ही काय करणार? तुम्ही पण मरून जाणार ना माझ्या नंतर? बोला ना, बोला ना, एकदा मला असं बोलून द्या. माझ्या नंतर तुम्ही काय करणार? बोला ना. अहो माझ्या नंतर तुम्ही, माझ्या मेल्याच्या नंतर तुम्ही पण नाही जगणार ना? बोला ना, माझ्यामुळे मला तुम्ही एवढं प्रेम करताय, बोला ना. बापरे, काय बायको आहे. बापरे, माझं डोकंच फिरतं हिचं ऐकून. बापरे देवा, अशी बायको दिलात तुम्ही. तिथे फुरसत होतात असं बायको बनवून मला दिलात. अहो बोला ना. बोललात काय? बोला ना. मी बोललो ना, मी तुझ्या पाठी मी नाही मरणार. मला जगायचंय, मी नाही मरणार. जा इकडनं आता, घरी जा. माझं डोकं बघ गरम झालंय आता तुझ्या गोष्टीने. काय बोलू माझ्या मिस्टरांना? बापरे, बघा ना कसं ह्यांना वेड लागले. मी जे गेल्याच्या नंतर हे मज्जा करतील. मी ह्यांच्याशी बोलून मी साथ घेणार. ओ ऐकलात काय? थांबा, मी आले. अरे दादा, वहिनीचा आवाज येतो का तुला? हा येतोय मला. का वहिनी, सकाळी सकाळी इथं आलात तुम्ही चारा कापायला? काय काम एवढं अर्जंट होतं तुम्ही? आपल्या दादाला विचारा ना कशाला मी आले, त्यांना माहिती आहे. विचारा तुम्ही. दादा काय काम आहे वहिनीचं? काय तुम्ही बोललात काय? वहिनी इकडे आले. सकाळपासून माझं डोकं खाल्ली आहे हिंनी, तुझ्या वहिनीनी. आणि सकाळपासून एकच गोष्टीवर बसली आहे, शनी देव सारखा. बोलते मला थांब, मीच तिच्या बरोबर बोलतो, थांब तू काप, मी बोलून येतो. काय झालं आता? अहो सांगा ना, मी मेल्यावर तुम्ही पण माझ्या प्रेमाच्या येणार ना? प्रेमामुळे सांगा ना, माझ्या बिना तुम्ही नाही राहू शकत ना? मी मेल्यावर मग तुम्ही पण माझ्या पाठी माझ्यासाठी येणार ना? काय बोललात तुम्ही? आता पण नाही बोलला? बघल मी तुम्हाला आता. वहिनी, मी बोलू काय? मी बोलाल ना वहिनी. अरे म्हशा, म्हशा, काम कर ना स्वतःचं. कशाला माझ्या नादे लागतोयस? आता कानफाडीत मारेल ना, मग जाशील तिकडे सरत. लय आलाय मोठं बोलायला. ही बाई वेळी झाली आहे. ही बाईचं डोकं आता जागेच नाही. मी तर ह्यांच्याशी बोलूनच राहणार. कसं नाही बोलणार? हे बोलतील माझी हे जिद्दी तर मी पण जिद्दी. त्या गायला बघ, चाला दे. हो ऐका ना, काय विचार केलाय तुम्ही आता? माझ्या बोलल्यावर काय विचार केलाय? बापरे, हे रामकृष्ण हरी. आता आपण काय करू? हिला कसं बोलू? मी नाहीच बोलणार म्हणजे नाहीच बोलणार. तुम्ही बोलताय ना, बोला ना. एकदाच बोला ना. माझ्या मेल्याच्या नंतर तुम्ही पण माझ्या पाठी मरणार ना? ऐका ना, तुम्ही माझ्या बिना जगून नाही शकत ना जगात? तुम्ही मला खूप प्रेम करता ना? बोला ना की मी तुझ्या बिना नाही राहू शकत. एकदाच बोला ना. मी वेळू झालोय काय? पागलू काय मी असं बोलायला? वहिनी, मी बोलतो काय? मी बोलून टाकू काय? काय हो धीर भाऊ, तुम्हाला समजत नाही काय? एवढं बोलल्याच्या नंतर तरी पण कसं तुम्ही असं बोलू शकता? ज्यांना बोलवायचं ते मी ते बोलतच नाही. ते तुम्हाला खूप घाई आहे बोलायची. नाही बोलणार जा, नाही बोलणार. आज जास्तच काम झालं. सकाळचं शेती होती, सगळ्याचं काम झालं. अहो ऐका, थांबा ना, मी आली. काय हो दादा, सकाळपासून वहिनीचा आवाज ऐकून मला असं वाटतं माझ्या कानात वहिनीचा आवाज लॉक झालाय. मला आवाज येतोय हलका हलका वहिनीचा. हा यार, तुला तर येतोय, मला पण येतोय. अरे बघ जरा, ती पाठी येत असेल. डोकंच खाऊन बसली माझं. मला आत्ताच ती घेऊन जाईल. माझा आत्ताच राम सत्य करणार ती. अहो ऐका ना. हो अहो, मी दमली हो. किती तुम्ही चालवताय मला. थांबायला बोलली तर हे नाही की थांबा. हा किती चालवताय बापरे. हे सांगा ना हो, ऐका हो, थांबा. अरे वहिनी, तुम्ही इथं पण आलात काय? अरे आता सकाळपासून तुमचे दर्शनच मला होते. किती नशीब आलाय मी. गप्पा बसा, तोंड फोडील मी. आता काय झालं? काय काम आहे आता? अहो तुम्ही बोललात नाही. काय बोलायचंय? अहो तेच, मी मेल्यावर माझ्या पाठी तुम्ही पण येणार ना माझ्यासाठी स्वर्गात? नाही राहू शकत ना माझ्या बिना? सांगा ना मला. बोललो ना मी नाही बोलणार. आता तर जिद्दच, माझं पण जिद्द 101% मी नाही बोलणार. अरे वहिनी, मी बोलून देऊ का? अहो पहिले तुमच्या भावाला सांगून ठेवा, गप्प तोंड बंद करून ठेवायला बोला. नाही तुम्ही ह्याच्या ना होटावर ना असे धागे आणि सुईने शिवून घेल. बोलायच्या लायकीच नाही ठेवायला ह्याला. माझं पण मूड खराब करले आणि स्वतःचा पण मूड खराब करलं आणि माझ्या भावाच्यावर राग टाकते सगळी. नाही बोलणार.
बरं बघा इकडे येऊन कसं झोपलाय आणि माझं चैन्स गेले, माझी नींद गेली, मला झोपायला आता होतच नाही, मी झोपू नाही शकत. मला एवढं टेन्शन झालं डोक्यात, जाम टेन्शन झालंय, माझं डोकं फिरतंय. आणि हा माणूस बघा कसा बेसरम आहे, इकडे येऊन पसरून खराट्या मारतोय. आता आज हे बोलवूनच राहणार. माझा राग आहे, या माणसाळाला माहित नाही, मी आता ह्या बोलवूनच मी हे पाठी लागणार याच्या. हो ऐका, झोपल्यात किती मज्जात, आणि मला झोप माझी मोडली आहे, मला चैन नाही येत, झोप नाही येत. हो उठा, ऐकलात काय? अरे बाप रे, अरे देवा वाचव मला, हिला काय झालंय? भूत पकडले का हिला? जखीन धरली हिला, बापरे हिच्या हातात. बापरे देव मला वाचव आता. काय हो, सकाळपासून तुम्ही एक गोष्ट बोललात नाही. काय बोलायचंय सांग, मी बोलून टाकतोय. काय बोलायचं आता? तुम्ही बोललात नाही ना सकाळपासून की माझ्या मेल्याच्या नंतर तुम्ही पण नाही माझ्या बिना जगून शकत. तुम्ही बोललात ना एकदा, पण बोला ना एकदा की तुझ्या मेल्याच्या नंतर मी पण नाही जगून शकत, माझं पण खतम होणार काम. तू माझी सोडी आहेस, तू माझी जान आहे, जान. तू माझं काळीच आहे. मी तुझ्या बिना जगून नाही शकत. तू नाही राहिलीस ना या दुनियात, तुम्ही पण ह्या दुनियात नाही जगणार. माझी शिवणीला माफ कर, मला माझ्या शिवणीला माफ कर. सॉरी. अहो माझे नवरदेव, रडू नकास. आता जसं आता बोलायत ना तसं सकाळी सगळ्यांसमोर पण बोला, ठीक ना? हा ठीक आहे, तू जशी बोलशील तसं मी करणार. ठीक आहे. मला माहित होतं तुम्ही मला खूप प्रेम करता. ओ माझी काळीच, माझं सोना. झोपा आता, तुम्ही झोपा, सकाळी भेटूया. मी जाते आता, झोपा तुम्ही. बाय बाय. ला 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 ला. अरे सुनबाई, कढाई ठेव गरम व्हायला, भाजी फटकून मी कापून देते. हो सासूबाई, लवकर लवकर कापून द्या, आज उशीर नाही होणार ह्यांना. आज मी लवकर जेवण बनवेल. कसली लवकर जेवण, आज पण उशीर झालाय. बघ आता तू येत असेल आणि किती रागवणार. अरे आई, जेवण झालं काय? मला उशीर होते, जायचंय कामाला. अरे बाळा नाही झालंय, बस आता होईल. हा हा ओ तुम्ही बसा ना, मी 10 मिनिटात जेवण बनवून घेऊन येते तुम्हाला. हा बापरे, काल रात्री मला ही मारूनच टाकली असती. 2 शब्द हिला मी बोललो ना, हिचं जिद्द बघा. कोयता घेऊन रात्री माझ्या झोपेत आलेली, मला खात्मा केली असती माझी रात्री. आज मी हिला बोलूनच टाकतोय. माझी जान माझी खूप प्यारी आहे मला. अरे माझी प्रियतमा, माझी स्वीट बायको, ओ माझी स्वीट बायको. हे माझ्या मुलाला काय झालंय? कशाला वेड्यासारखं बोलतोय? पागल झालंय काय? ह्याला एक रात मध्ये काय झालंय? होश ठिकाणी झाले काय? काल आपल्या बायकोशी भांडत होता, आज काय झालं ह्याला? जखीन धरली काय ह्याला? काय मला प्रियतमा बोलतायत काय? सांगा ना, मी आत्ता जेवण करते. माझी प्रिय बायको, तू ह्या दुनियामध्ये नसणार ना, तर मी पण नाही जगणार. तुझ्याबरोबर मी पण येईल. आम्ही दोघं साथमध्ये मरूया. लव यू बायको, लव यू, आय लव यू. मी तुझ्या बिना जगून नाही शकत ह्या जगात. हा मुलगा पागल झालाय, सदमामध्ये गेलाय. मी दुनिया पलटली बघ एकच रात मध्ये. काय बोलताय हो तुम्ही सगळ्यांसमोर? Oh my God. तर ही गोष्टी आपल्याला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबवा. आणि तुम्हाला ही स्टोरी मराठी कशी आवडली ती कमेंटमध्ये आम्हाला चांगले कमेंट्स करा. थँक्यू गाईज.